इंडिया नामामध्ये आता पहिला रिपोर्ट बघूयात. 26 जुलै 2005 मुंबईमध्ये झालेल्या जलप्रलयाला 20 वर्ष झाली आहेत. पण आजही हे चित्र बदललेलं नाही. कुठे मुसळधार पाऊस तर कुठे भीषण दुष्काळ, अशी विचित्र परिस्थिती सातत्यानं आपल्याला बघायला मिळते. आता हे फक्त आपल्या महाराष्ट्रात किंवा आपल्या देशामध्ये घडतंय असं नाही, जगात सगळीकडेच असं घडताना दिसतंय. याचं कारण आहे ग्लोबल वॉर्मिंग. अवघ्या जगाचंच निसर्ग चक्र कसं बिघडलंय बघूयात याविषयीचा हा रिपोर्ट. उत्तर भारताला मुसळधार पावसानं चांगलाच तडाखा दिलाय. केवळ उत्तर भारतातच नाही तर अमेरिका, मेक्सिको आणि फिलिपिन्समध्ये सुद्धा महापुराची स्थिती निर्माण झाली आहे. मात्र एकीकडे महापुराची स्थिती असताना युरोपमध्ये इटलीत उष्णतेनं होरपळण्याची वेळ अनेकांवर आली आहे. महापुरामुळे आणि उष्णतेच्या लाटेमध्ये माणसांचे जीव जात आहेत. एकाच वेळी ही विषम स्थिती निर्माण का झाली, यासाठी जागतिक तापमानात होणारे बदल हे कारण सांगितलं जात आहे. टेक्सासमध्ये 8 तासात 500 मिलीमीटर पाऊस पडला. याच पद्धतीनं आता चीन, स्पेन, कोरिया, पाकिस्तान इथं अतिवृष्टी आणि ढगफुटी झाली. आपल्याकडं सिक्कीम पासून राजस्थान पर्यंत अतिवृष्टी व्हायला लागलेली आहे. हवामान बदलामुळं काही ठिकाणी या पद्धतीचे परिणाम होत आहेत, तर काही ठिकाणी दुष्काळ. याचं कारण असं आहे की समुद्राचं तापमान जे वाढतंय, त्यामुळे जिथं समुद्र जवळ आहे अशा ठिकाणी सहसा अतिवृष्टी होतीये, पण टेक्सास सारख्या वाळवंटात सुद्धा होतीये. त्यामुळे जगातले हवामान शास्त्रज्ञ आणि त्यांची संस्था सांगते की इथून पुढे तुम्ही हवामान बदलाबाबतीत काहीही ठामपणे सांगू शकत नाही, इतकं ते अनाकलनीय झालेलं आहे. पण याचे परिणाम आपण जे भोगतोय ते आपल्याला इथून काही वर्ष अतिशय विपरीत परिणाम भोगावे लागतात. बदलत्या जागतिक तापमानात जगाचं तापमान 1.5 डिग्री सेल्सिअस पेक्षा वाढण्याची शक्यता आहे. काय होतोय जगावर परिणाम? जागतिक तापमानात झालेल्या वाढीनं समुद्र पातळी वाढतीये. पृथ्वीच्या दोनही ध्रुवांवरील बर्फ वितळतोय आणि त्यामुळे समुद्राच्या पाणी पातळीमध्ये मोठी वाढ होतीये. दोन्ही ध्रुवावरील बर्फ वितळण्याचं कारण तापमानामध्ये झालेली वाढ आहे. नवीन डेटा ग्लोबल वॉर्मिंगच्या अहवालानुसार जगाचं तापमान 1.5 डिग्री सेल्सिअस पेक्षा जास्त वाढीची शक्यता. 2024 हे वर्ष पृथ्वीच्या तापमानाबाबत आतापर्यंतचं सर्वात उष्ण वर्ष ठरलंय. या वाढणाऱ्या तापमानामुळे उष्णतेच्या प्रचंड लाटा, तीव्र वादळं आणि जंगलांमध्ये लागणाऱ्या आगी, मोठ्या प्रमाणामध्ये पडणारा पाऊस अशा घटना घडतायत. सध्या जो जगभर पूर चालू आहे, जवळजवळ 4 खंडामध्ये अतिवृष्टी होते आणि त्याच्या आधीच काही दिवस या सर्व ठिकाणी उष्णतेची लाट होती. त्याचं मुख्य कारण असं आहे की हवामान बदल हा झालेला आहे आणि औद्योगिक क्रांतीपेक्षा पृथ्वीचं तापमान हे जवळजवळ 1.5 ते 1.2 डिग्री एवढ्यानी वाढलेलं आहे. आणि उष्णतेचं प्रमाण वाढतंय त्यावेळेला दमटपणा पण वाढलेला आहे, आर्द्रता धरून ठेवण्याची क्षमता वाढली आहे आणि त्यामुळं ठिकठिकाणी उष्णतेचा घुमट तयार होतो. तो उच्च दाबाचा असतो आणि त्यातनं उष्णता बाहेर पडत नाही. त्यामुळे अतिवृष्टीसाठी अतिशय अनुकूल वातावरण तयार होतं. पृथ्वीवर आलेल्या या संकटांची भीती आता जगाला सतावू लागली आहे. यावर नियंत्रण मिळवण्यासाठी भारताने जवळपास 200 देशांशी मिळून एक करार केलाय. सर्व सहभागी देशांनी पृथ्वी तापमान 1.5 डिग्री सेल्सिअस पेक्षा कमी राहावं यासाठी प्रयत्न सुरू केले. केंद्रानं या संदर्भात मोहीम हाती घेऊन काम करायला सुरुवात केली आहे. मात्र या योजना पुरेशा आहेत का, असा प्रश्न सुद्धा उपस्थित होतोय. भारताची अर्थव्यवस्था अवलंबून असलेल्या शेतीसह बऱ्याच क्षेत्रांवर याचा परिणाम होण्याची शक्यता आहे. भारतीयावर आपण बघतोय दरवर्षी आपत्तीचं प्रमाण जे वाढतंय त्यामुळे हजारो कोटींचं नुकसान होतंय, शेतीचं नुकसान होतंय, जनावर आणि माणसांचे बळी जात आहेत. अमेरिकेतली, युरोपातली आणि चीन मधली मिळून गेल्या 3 वर्षामध्ये 4000 धरणं नष्ट केलेली आहेत. आणि नद्यांच्या शेजारची जागा आहे त्याला पूरभूमी म्हणतात, फ्लड प्लेन, इथं जे बांधकामं केलेली आहेत, हीच बांधकामं लक्षात घ्या की जेव्हा पूर येतो, लाटा तयार होतात, लोंढे तयार होतात, ते वृक्ष घेऊन जातात, तसं घरं घेऊन जातात, त्यानंतर गाड्या घेऊन जातात मोठमोठ्या. त्यामुळे पाण्याच्या प्रवाहाआड तुम्ही येऊ नका
हा आपल्याला हवामान बदलाचा संदेश आहे. मानवजातीसह पृथ्वीवरील प्राणीमात्रांचं जीवन वाचवायचं असेल तर केवळ वसुधैव कुटुंबकम म्हणून चालणार नाहीये. यासाठी प्रत्यक्षात प्रयत्न करणं आणि सगळ्यांनी पर्यावरण रक्षणासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे. सततचे महापूर आणि उष्णतेच्या लाटा यावरून धोक्याची घंटा वाजण्यास सुरुवात झाली आहे. पुढच्या पिढ्यांना जिवंत ठेवण्यासाठी आजपासूनच प्रयत्न करणं तितकंच गरजेचं आहे. अन्यथा पृथ्वीचा विनाश युद्धाविना अटळ आहे. शिवाजी काळे, पुढारी न्यूज, दिल्ली.